तुमच्या मटणामध्ये भेसळ आहे असं तुम्हाला वाटतंय? पण आता राहा निश्चिंत, कारण आता मल्हार प्रमाणपत्राद्वारे मिळणार भेसळ फ्री फ्रेश असं मटण। काय आहे मल्हार प्रमाणपत्र संकल्पना जाणून घेऊयात। राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून 10 मार्च रोजी मल्हार प्रमाणपत्र हा उपक्रम सुरू झाला आहे। या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व झटका मांस दुकानाची नोंदणी मल्हार प्रमाणपत्राद्वारे केली जाणार आहे। मल्हार प्रमाणपत्र मिळवण्यासाठी mallar.com हे पोर्टल सुरू करण्यात आलं आहे। या अंतर्गत हिंदू व्यापाऱ्यांना मांस विक्री करण्यासाठी मल्हार प्रमाणपत्र दिले जाणार आहे। हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हिंदू मांस विक्रेत्यांनाही काही नियम आणि अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत। तसेच मटणामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ केली जाणार नाही याची खात्री मल्हार प्रमाणपत्राच्या माध्यमातून केली जाणार आहे। अर्थातच नितेश राणे यांनी आता महाराष्ट्रातील हिंदू जनतेने फक्त हिंदूंच्याच दुकानातून आणि ज्यांच्याकडे मल्हार प्रमाणपत्र असेल त्यांच्याकडूनच मांस खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे। या मल्हार प्रमाणपत्र उपक्रमाद्वारे नक्कीच कोणतेही भेसळ न केलेले मांस लोकांना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। हिंदू आणि शिखांसाठी हलाल नसलेले मांस उपलब्ध करून देणं, तसेच हिंदू धार्मिक परंपरेनुसार बकरी आणि मेंढीचे ताजे, स्वच्छ आणि इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसात मिसळलेले नसावे याची खात्री करणं हे यामागील उद्दिष्ट आहे। नितेश राणेंचा हा उपक्रम नक्कीच स्वागतार्ह म्हणावा लागेल, कारण काही इतर धर्मातील कट्टरपंथीय मांस विक्रेत्यांनी मटणामध्ये भेसळ केल्याचे कित्येक प्रकार उघडकीस आलेत। त्यामुळे मल्हार प्रमाणपत्राद्वारे केवळ हिंदू लोकांनी मांस विकल्यास एक खात्रीशीर मांस सर्वांना उपलब्ध होईल। तसेच नितेश राणेंच्या या निर्णयामुळे हिंदूंना देखील एक नवीन व्यवसाय मिळेल।